आज लय भूक लागलेली दिसते भो. आज थेट दरवाजाच्या तिथं आलेत खायला. जरा घ्या खाऊन. हाय शाबाश, घ्या खाऊन सगळी. आलोच. तिकडे संजू आजीनी पण दिलंय. आज भूक लागली दरवाजाच्या तिथं आले. चला चला घ्या खाऊन टपाटपाटप. वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, भात भगर सगळंच खाल्लंय. तुझे काळे भंगार झालेत. घ्या खाऊन. पाव आहे काय त्याच्यात. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता यांचं तर झालंय बरं का. मला आहे ना गौरीला पेंट द्यायची, काल रात्री पेंट द्यायचीच विसरलोय मी. त्यात काय आहे तेच घ्या खाऊन. बाबा 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 कसे अवतार केले त्या बघा. कसे भरलेत रे, भरलेत सगळे. बरं झालं पाणी काढलं नाही मी रात्री. नाही तिच्यात त्या खालचं नीट मिक्स करा. ते खाली 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 तसंच आहे. पीठ 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 तसंच आहे. काढीने करा मिक्स. ते पेंडीतच मिक्स करा. माशा जरी कुठून या त्यात तुझ्या डोळ्यावर बसा त्यात सगळ्या. सगळं देऊन टाकायचं. जरूर ये खाऊन सगळी सगळी. नाटकं नको करू. काय आता या बी खायनात भाऊ. जास्त भिजली काय काय माहिती पेंट. घे खाऊन घे खाऊन घे खाऊन. जर के खाऊन घे. पेंट आहे ती. हां घेन खाऊन. हिने संपायला चालू केली. हिला काय झालं काय नाही बाई. घेन खाऊन ती. नाही खाते गाडी गौरी बी. जास्त भिजली पेंट. खाल्ली भो पण सुकी टाकावं लागली तवा खाल्ली पेंडीनी. काल आहे ना कोणतं बाजरीचं कशाच तरी पीठ टाकलं तुम्ही ह्याच्यात, पण त्यांनी खायला पाहिजे. शेळ्या सुद्धा खायनात भाऊ. तिला काय झालंय काय माहिती. एक एक दोन दोनच शेळ्या खात्यात. ओकड तर तोंड लावी नाही बघा कसं करतोय. हो का घेवर तोंड. आणि हे बरं द्या म्हणतोय. आता बघ बरं खाती काही. जर घे बघ बरं कितीचे ते घेऊन डरते. नकोच म्हणते भाऊ. घास आपल्याला तेवढाच आहे. त्याच्यावरच बसलाय तुडायला त्याला. उठ तिथून. बसल्या बसल्या चाललंय खायचं काम त्याचं. काय हां त्याला उठेव ना. ते घास तुडू राहिलाय सगळा. तुम्हाला खायचं नाही का. त्याला तर काही घेणं नाही भाऊ. खात्यान ते खात्यान. अवघड काम आहे. मी निघालोय गवत घ्यायला पण माझा कोयताच हरवलाय कुठं काय मी. दादा ह्यो लाकडाच्या मोठीचा कोयता घेऊन चाललोय. तो पण सुटलेला आहे. कुठं ठेवला काय माहिती मी. गावचा तर नाही. कुठं ठेवला आहे कुठं नाही काय माहिती भाऊ. तिथं बसलाय हरवून. हा त्याला जाऊन द्या. शोधून देऊ. घेतो गवत काढून आता शेळ्यांना. टाकीत पाणी सोडलेलं आहे. परत आहे ना टाकीतलं सोडून या मकाला सोडावं लागणार पाणी. काल नाही तर मकाला पाणीच दिलं नव्हतं. तिला सोडावं लागेल पाणी. त्याला पहिलं गवत कापून घेतो आणि मग बघतो पाणीचं. वाटलं गवत तोडूस तर टाकी भरून जाईल, पण टाकी लगेच भरली भाऊ. आता मी एका वाफ्यात देतो फोडून. मस्त पाणी खाल्ल्यावर राहिलंय. एका वाफ्यात देतो फोडून. तोवर माझं पण आवरून जाईन. मग परत फोडून जाईन मी वाफा. आज डायरेक्ट कुट्टी मिक्स करायला आहे ना डायरेक्ट ट्रॅक्टरच आणलंय ट्रॉली. तर गव्हाचं भूस आणि तुरीचं भूस घेतलंय मिक्स करून. आता तिथं फक्त कुट्टी मिक्स करायची आपली गिन्नी गवताची. मग झालं काम. झाली आता कुट्टी एकदम मिक्स. अर्ध्याच्या वर ट्रॉली भरलेली आहे. चला आता घेऊन जाऊ. वगैरे सगळं आता त्यासाठी एक्स्ट्रा बी अजून त्याच्यात गोणी घाललं पण ठेवलंय. ते ना काय करतात तिथं येतात आणि सगळ्या लेंड्या पाडीतात. सगळं लेंड्यात मिक्सचर होतं गवत. त्याच्यामुळे ना गोणी ठेवली. आता त्यांना भरपूर टाकलंय तिकडं. तेव्हा ते मोठ्या शेळीने सांडायला बी चालू केलंय बाबा. तेव्हा कसं खड्डं पाडून ठेवी ती एकीकडं सगळं.
अंदर खाई एवढं. तिला ऑलरेडी खड्ड्यात द्यावं लागत, मग थोड्या वेळाने यायचं परत इकडं थोडं द्यायचं, असं करावं लागत तिला. चलो पठ्ठ्या. चला आता 1-2 दिवस आहे ना मला नगरला जावं लागणार आहे, कारण की ना दिदीचं आहे ना कॉलेज बदललं आहे. तिला आहे ना शिफ्ट करायला जायचं आहे आपल्याला मुंबईला कॉलेज झालं आहे तिचं, तिकडे जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आहे ना 2-3 दिवस आपण इथे राहणार नाही आहे. पण ब्लॉग नक्की येत राहते. मुंबई दाखवत तुम्हाला. थोडीफार फिरून होते का नाही ते नाही माहिती, कारण की धावपळीतच सगळा दिवस जाणार आहे आपला. पण तरी पण आपण थोडा प्रयत्न करू, थोडं दाखवायचा. जेवढं होईन तेवढं मी दाखवणार आहे. चला फिरणं बी होईन आपलं त्याच बहाने. तसं आपण इथंच असतो दिवसभर पडलेलो, त्याच्यामुळं फिरणं पण होईन आपलं. चलो आता मम्मी नेहा निघाले दोघं. बाबाला पण सोडायचं आहे आपल्याला शेवगावला. माझं जरा कॅन्सल झालं आहे बरं का, कारण की विषयात झालं की अजून आहे ना रूम वगैरे नाही बघितलेली दिदीने तिकडे. त्याच्यामुळे आहे ना रूम वगैरे बघितली का सगळं एकदम हे झालं का मग सामान घेऊन जायचं आहे. आता तिचं सामान किती निघतं त्याच्यावर आहे. थोडं जर निघलं तर मग आपण गाडी घेऊन नाही जायचं एखाद्या वेळेस. मी पण एखाद्या वेळेस कॅन्सलच होईल. जर सामान जास्त असलं तर जाऊ, बघू काय होतं काय नाही, आपल्याला उद्याच कळून जाईल. आधी यांना तर सोडून येतो नगरला. चला. अक्षय तृतीया होती आज, तर मम्मीने डबा पण चालवलाय पप्पाने त्यांना. आता काय काय मम्मी डब्यात? भात भजे कुरड्या हे नाही ते. हा तेलकट नसते नेत कर तिकडे तळ मग त्यांना. चला आता चला बाबा आवरा, येतो बाबा सोडून. अरे का आजी आजीच पाय दुखत वाटतं. परवडन का आपल्याला पण परवडन का? एका माणसाची 2 गुडघ्याचं ऑपरेशन केलं, चांगलं चालत होतं. आता चालता नाही येत ना गुडघ्याचं ऑपरेशन केल्यावर? चालतंय ते चालत चाल. हा त्याचं थोडं जखम झाली टाकायचं. एकदम 2 गुडघ्याच केलं त्याने. अयो त्या म्हणला का याला 4 महिने थांबायचं आणि याला 4 महिने घालायचे. 8 महिने कुठून घालायचे? दोन्ही एक कडी 4 महिने दोन्ही नीट. वाटी जाते तुमची घासलेली असते ना ती काढते, तर लोखंडाची नाही तर ते वेगळं मटेरियल असतं त्याची टाकते. चला बसवलंय. गाडी तर पूर्ण पॅक आहे बरं का, पण गाडी एकच होती. चल जाऊ दे आता. आलोय मम्मीने त्यांना सोडून. मम्मीने ते पोहोचले पण असते ना अमरापूरचे पुढे गेले असते ना. आता आहे ना राजवंशन त्यांचं आवरायचं आहे. आज काय घास कापून नाही आणायचा, कारण की कालच पाणी दिलं होतं. थोडी उरलेली कुट्टी आहे तुम्हाला जी म्हणलं होतं ना, ती आता टाकतो मी दुपारीची कुट्टी उरली होती ना. आता काय माहिती कोंबड्यांनी ती ठेवली का नाही. त्यांना टाकतो आता खायला. त्यांना पण भूक लागली वाटतं. परत पाहून बिहून आलेत आता मस्तपैकी. टाकतोय त्यांना बी. चला तर मंडळी मग आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. त्यांचे पिल्लं पण लय आता छत्रे झालेत भाऊ. हे बघा कसे बाहेर फिरत आहेत. त्यांचे आई बाबा आतच आहेत आणि हे बाहेर फिरत आहेत. तिथं काय करतोय? कोणी कावळे बिवळे उचलून नेईन काय? भेव बिव आहे का नाही तुम्हाला? हा त्यांना सोडावं लागेल मला. तू सरक रे, तू आहे लांब, तू लांब होय तू. हो लागते ते.